त्याच घरात झोपणार म्हणजे उठणार बसणार आहे ना. हे सगळं राड आहे त्याच्यामुळे दम भरतो माझा आता बोलल्यावर. तर मला भीती वाटायला लागली. आज झालेत बघा मला 9 महिने. पप्पा धरा बघ आहे का. हाय नमस्कार सगळ्यांना. तर बघा आता वाजले दुपारची 1 आणि जेवण वगैरे झालं बघा. कसं काय मस्त असं वातावरण झालंय. पावसाचं सकाळपासून शिरवाळच पडलंय. पाऊस कधी पण येऊ शकतो. ऊन काय पडलंच नाही बघा सकाळपासून. आणि आता काय कामं चालू तुम्हाला सांगते. लय दिवस झालं मी म्हणजे 2-3 दिवस झाले मी काय ब्लॉग घेतला नाही. तर चला सांगते. सगळ्यात आधी इकडं आपलं बाथरूम, कारण आता विषय बाथरूमचा आहे. तर कुठपर आले तुम्हाला दाखवते. हे बघा असं पूर्ण असं तयार झालंय. फक्त आज नाही का, आज मिस्त्री काका काय आले नाही तर त्यामुळं इकडं बघा ही फरशी टाकायची आणि इकडं त्याच ना स्टायलिश फरशी वगैरे ती करून घ्यायचं बघा. हे बाकी सगळं पूर्ण पॅक झालं. पप्पाने हे सगळं दाबून बसवलं खाली. हे पण झाले पूर्ण पॅक. ह्याला लावलाय काय म्हणतात ह्याला काय माहिती, चुना नाही म्हणत, काय म्हणतात काय माहिती. हे बघा पांढरं असलं लावलंय बघा ह्याला. असं पूर्णपणे झालं तयार. आणि पलीकडल्या रूममध्ये गेली का नाही मी तर असं वाटतं इथं का अशी म्हणजे नाही का आडवी भिंतच लावली असं वाटत नाही. इकडं तिथून बघितलं ना असं वाटतं बंदच आहे इकडे. हाय का बघ की भिंत आली त्यामुळे असं वाटतं बंदच आहे इथनं. असं वाटतं इथं भिंतच अशी पूर्ण पांढरं दिसतंय सगळं. तर असं एवढं बाथरूमचं काम झाले. बाहेरचं दाखवते खड्डा तुम्हाला. तर काल मम्मीने बघा हे सगळं किचन ना सगळं आवरून घेतलं. म्हणजे रॅक वगैरे, डबं, भांडी आणि हे टेबल हे सगळं खाली काढलं. सगळं घासून धुवून पुसून सगळं लावलं घेतलं तिथं बघा. हे बघा आणि काय होतं माहिती का, तिथनं सारखं सिमेंट ये जा ते माल देत होते तिकडल्या घरात. त्यामुळं ते सगळं पांढरं झालं आणि सगळं गॅसवर भांड्यावर बसलेलं. त्यामुळं मम्मीने सगळं बघा धुवून घासून पुसून काढलं. आणि बाथरूमचं काम तेवढं होतं आलंय. तर चल महाग जाऊ आता. बाबा महागच आहेत वाटतं. चल लाव दरवाजा. माझी जास्त बोललं की दम भरते. आधीच मी जेवण केलंय आणि व्हिडिओ घ्यायला लागले. तर चला आता जाऊयात महाग. बघा वारं काल लय वारं सुटलेलं आणि थोडासा पाऊस पण आलता. आज पण थोडंसं वारं सुटलंय. कालच्या एवढं नाही, आज कमी वारं आहे आणि पाऊस येईन असं वाटतंय. इकडं बसलाय मोंट्या. नाही निघालो कुठं आम्ही लगेच निघाला इकडल्या साईडला पुढं पाळणार का आपण जाणार तिथं नाही थांबणार पुढं जाणार. कारण तिकडे 2 कुत्रे येतं ना त्याच्यावर 2 कुत्रे येतं. माझी वाटते मम्मी रोज सकाळी इकडल्या वस्तीवर दूध आणत जाते ना. त्याला वाटतं आता तिकडे चालली तिकडे चाललाय. कसा महाग बघत बघत चाललाय बघा. आपण इकडे वळालो की ती कसा बोलतोय. मोंट्या इकडे चाल. नाही ये म्हणायची गरज नाही. आपण इकडे वळालो की मनानेच येतोय ती इकडे. हे बघा पप्पाचं काय काम चालू आहे. तर बघा खड्डा म्हणजे हे खड्ड्याचं बांधकाम केलं 2-3 दिवस झालं. चांगलं वाळलंय. ह्याला पाणी द्यायची पण काही इतकी गरज नव्हती है ना. पाऊसच झालता खड्डा केला की. पाणी मारायचंय आता. हा म्हणजे आता मारायचंय पण काल झालता पाऊस. बघा आता पप्पा हे कडने लावून घेत आत हाय ते त्यासाठी पाणी मुरून आहे ना हे आपले. हो घराची भिंत आहे. घराची भिंत पण ती दगड येतं. इथं ही वरती जेवढी दगड येते ना ही आली तेवढंच त्याच्या खाली ती पाया खोदलेला ती. हो मग मला माहिती पाणी जाऊ नाही ना तिकडं. दगडातून पाणी जाणारच नाही. दगडातून थोडीच पाणी जाणार पण आपलं सेफ्टी फर्स्ट त्याच्यासाठी. आहे का नाही. येऊन द्यायचं नाही पाणी इथं टाकायचं. हो इथनं इकडं पाणी निम्मा मुरुम इकडे टाकलाय खड्ड्याचा, निम्मा पलीकडे टाकलाय. ते बघा लय भारी वाटतं वातावरण आहे ना. तुझ्या मागं बघ ना फुलं किती छान आहेत टणटणी. पत्र करावं लागेल. हां काढावं लागतं. हे आपलं जुनं घर, हे नवं घर. ह्या घरातनं ह्या घरात शिफ्टिंग आहे का नाही. पप्पाला दे मला कुठं देते. अगं तुला दाखवायला देते पप्पाला काय देते आता. आता काय देते मग काय. पप्पा धरा बघ आहे का. घ्यावा असले छान येतं. तो पाय देता का त्या
पाहिजे आता ते पाणी मारायचंय ह्याला पाणी मारलं पाहिजे चांगलं जरा. बर चला आता काल होता बाजार त्याला काय येतं? काल होता बाजार मम्मीने आणलेलं बघा हुलग कसलं मोडाचं तर त्याचं कालवण केलं मस्त पैकी चपाती ठेचा ही चला आला का आला. ह्याला दमच नाही जायला बी यायला बी काल एक फुल आलतं आज एक फुल आलं आता इथून पुढं काय चालू तो तिकडे पलीकडे एक आहे तो. गच्च भरणार. हो जाऊ का तिकडं आता इथून पुढं ना गच्च भरणार झाड फुलाने रोज समोरचं कसं भरतं तसं हो पलीकडं समोरचं झाड आहेत ना त्याला लय फुलं येतात मोगऱ्याला तर लय फुलं आले तर अगोदर मी शाळेत जाताना मोगऱ्याचा गजरा असं लावून द्यायची शाळेत जाताना म्हणजे 5वी 6वीला आणि इकडून बघा कसं दिसतंय हे छपराचं घर आपलं पप्पा काढतात पत्रा तिथं लावायला आणि इकडं मने आसन बरं का हां हाय की मन्या ay मन्या बघा नाही सुद्धा उठा नाही बी म्हणे चल 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 म्हणे चल लवकर तो मोठ्याचा आला मोठ्याचा आला म्हणे मनीने काढले मासं खाल्लेत आता सुस्तावलाय झोपलाय आणि गोल्या झोपलाय त्या गवारीत गवारीच्या मग गवारी झाड आहेत ना तिथं मण्या इकडं असतो मागं आणि गोल्या तिकडं असतो इकडे बघा मोगऱ्याचं ही ना झाड इतकं जुनं आहे ना लय जुनं आहे ह्याच्या बुडातच आलं डायरेक्ट हे बघा हे कडीपत्ता आहे याच्या बुडात आले बघा हे असं किती छान फुलं आहेत बघा दिवसभर असं वास दरवळत राहतोय आणि आज काम आहे बघा आम्हाला पप्पा करतात महागचं काम ते खड्ड्याच्या कडेचं बुजवतात आणि मम्मी करणार आहे मधल्या रूमचं काम म्हणजे नाही का तिथं माल ही पडलेला आहे ना ते सगळं मग कपाट त्यातलं दिवाण सगळं बाहेर काढून ते सगळं खोली धुवून पुसून घेणार आहे कारण तिथं आता सिमेंटाचा ह्याचा वास येतो आणि आता माझी डिलिव्हरी झाली मी तिथंच त्याच घरात झोपणार म्हणजे उठणार बसणार आहे ना बाळा ठेवणार त्यामुळे ती रूम पूर्ण धुवून पुसून काढते सगळा सिमेंटचा वासही येतो आहे त्यामुळं हळूहळू चालू केलं म्हणून धुवायला पुसायला ही पण धुवून काढायचं चांगलं तसं काल पुसलेलंच आहे पण अजून पांढरं पाय उमटतात त्या रूममध्ये गेलं ना पाणी बिणी मारायला मग महागारी येते पांढरं पाय उमटतात हे बघा असा राड आहे हे सगळा राड आहे हे सगळं काढायचं आहे पण कधी त्याला फरशी बसवल्यावर राडा काढावा लागणार तर ते फरशी झाली आता काढायला सुरुवात करायची पांढरं पाय उमटत फरशी बसवा आज आणायची फरशी उद्या बसवायची का परवा बसवायची काय माहिती तोवर ठेवती का डिलिव्हरीची तारीख जवळ आली आपल्याला दवाखान्यात जायचं म्हटलं मग परत कोण काढायचं राडा ते तर आता खोली त्या खोलीतच तुला ठेवायचंय ना तुला आणि तुझ्या बाळाला ती स्वच्छ नको आहे आता तर आता विषय काय माहिती का मेन महत्वाचा विषय आज झाल्यात बघा मला 9 महिने पूर्ण आज 25 तारीख आज मला 9 महिने पूर्ण झाले तर आपण तारीख धरली त्यानुसार 9 महिने पूर्ण झाले डॉक्टरांनी धरली त्याच्यात 9 महिने होऊन गेले म्हणजे डॉक्टरांनी जी तारीख आपल्याला दिली ना कशाला डिलिव्हरीसाठी हा त्याच्यात 9 महिने होऊन वरती 2-4 दिवस हा झाले. हा हा बरं असं जाऊ द्या तर 9 महिने पूर्ण झालेत तसं आज 25 तारखेला आणि 25 तारखेचा महिना होता आणि आताची 29 तारीख दिली त्या टायमाला म्हणजे 29 तारखेला डिलिव्हरी होईल असं सांगितलंय म्हणजे 9 महिने होऊन पुढच्या 4 दिवसात आता काय का नाही 9 महिने तर पूर्ण झाले होतं मला भीती वाटायला लागली भीती वाटायची नाही भीती वाटून द्यायची नाही म्हणून आता कंटिन्यू बघा बोलायला लागली तर असं दम भरतो आणि भीती वाटून नाही द्यायची काय भीती करते वाटलं कसं? भीती वाढल्यावरती मग अवघड आहे. सिझरला घेतात लगेच मग नाही बाबा तसं होऊ नये त्याच्यामुळे दम भरतो माझा आता बोलल्यावर जास्त भीती वाटली ना की भीती वाढते भीती वाढला की मग सिझरला घेतात होय हा पावसाची वेळ झाली ना आता तर चला व्हिडिओला करते इथे चेंज बाय